तो गजानन, मग जर काय भावना विचार करा, तुम्ही आता शिवसेनेचे प्रवक्ते ते सुद्धा बॅलन्स करून बोलतायत, ते तुमच्या नेत्यांबद्दल चांगलं बोलतायत, सगळं चांगलं बोलतायत, पण तरी सुद्धा मनसे मात्र म्हणते आता प्रपोजल उद्धव ठाकरेंकडून आलं पाहिजे। आता याच्यात एक नाजूकपणा मी तुम्हाला सांगतो, प्रश्न दोन राष्ट्रप्रमुखांमधला असो की दोन पक्षप्रमुखांमधला असो, आम्हाला तुमच्याकडून प्रपोजल पाहिजे किंवा या मागण्या त्या स्ट्रेचरच्या व्यक्तीकडून होतात। म्हणजे उदाहरणार्थ राज ठाकरे कदाचित नाहीत, पण किमान बाळा नांदगावकरांकडून असा काही प्रस्ताव गेला असता, तो सुद्धा एका विशिष्ट टोनमधून गेला असता तर तो स्वीकारता आला असता। पण जेव्हा संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव जेव्हा म्हणतात की हे तोंड वगैरे पोळलेलं आहे, मग आता प्रस्ताव यावा, त्याला एक थोडी निगेटिव्ह कनोटेशन येतं, थोडी कटुता येते त्या वाक्याला आणि त्या मागणीला। आणि तुम्ही नाही मागणी करू शकत उद्धव ठाकरेंना, जेवढं मला बेसिक पॉलिटिक्स कळतंय। या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं आहे गजानन? आम्ही तशी मागणीच करत नाही। मला वाटतं मी संदीप असेल किंवा अविनाश असेल त्यांचे स्टेटमेंट नीट ऐकले। आता राहिला प्रश्न बाळा नांदगावकर साहेबांचा। मला वाटतं 2014 आणि 2017 बाळा नांदगावकर साहेब तर गेले होते मातोश्रीवरती, बाळा नांदगावकर साहेब गेले होते आणि ते दोनही अनुभव हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। याच्याबद्दल मला वाटतं सन्माननीय राजसाहेब ठाकरे सुद्धा बोललेले। बरं, सातत्याने जर आम्ही पुढाकार घेतलाय आणि त्याला होकार मिळाल्यानंतर त्याचं मूर्त स्वरूपच येत नसेल, बरं, म्हणजे आज संजय राऊत साहेब यांचं खरं तर अभिनंदन, कौतुक करायला पाहिजे की त्यांना जो कॅफेटेरिया वाटत होता ते आज किमान घर वाटायला लागले। म्हणजे आज त्यांनी अमित साहेबांच्या बद्दल बोलताना खूप गोडवे गायले, याचं कौतुकच करायला पाहिजे। छोट्या छोट्या गोष्टी, वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार न देणं, कुठल्याही युतीचे प्रस्ताव नव्हते, हे राजसाहेब ठाकरे होते की ज्यांना वाटत होतं की तिथे ठाकरे निवडून यायला हवेत। एक पहिल्यांदा आपल्या घरातलं एक मूल उभं राहिले। ठाण्यामध्ये महापौर व्हावा म्हणून आमचे 7 ते 9 नगरसेवक होते, याचा प्रस्ताव घेऊन त्यावेळी एकनाथ शिंदे गेले होते। आम्ही त्याबद्दल काही मागितलं नाही आणि आम्ही महापौर पदाला पाठिंबा दिला। म्हणजे मला आठवतं, मी ही खरं म्हणजे गोष्ट बोलू नये, पण तरी आदित्य ठाकरेंवर आता जी काही चौकशीचा ससमिरा वगैरे मध्ये सुरू झाला होता, त्याच्यावेळी शर्मिला ठाकरे वहिनींना विचारण्यात आलं, त्या म्हटल्या असं करूच शकत नाही आदित्य। हे आणि त्याच्यानंतर मला वाटतं संजय राऊत की आदरणीय उद्धव साहेब धन्यवाद म्हणाले आणि त्याच्यानंतर परत वहिनींनी उत्तर दिलं की असे आभार मानायचे क्षण आपणही आम्हाला द्यावेत। हो, खरं आहे। हा इंटरेस्टिंग मुद्दा, हा खरा आहे, हा मुद्दा इंटरेस्टिंग आहे, मी विसरलो होतो, पण हा मुद्दा आहे, बरोबर आहे, बातमी मीडियामध्ये खूप चर्चा झाली होती। अनेक मुद्दे जे आहेत ते आमच्याकडून, म्हणजे आज अविनाशचं बोलताना एक म्हटलं की तुम्ही 1 पाऊल पुढे, आम्ही 100 पावलं पुढे येऊ। बरं,